श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। उद्या आहे चौथा श्रावणी सोमवार। उद्या शिवामूठ कशाची आहे हे सकाळीच आपण व्हिडिओ केलेला आहे आणि सांगता उद्यापन कसे करावे याचा पण व्हिडिओ सकाळी मी दाखवलेला आहे, तर तो अवश्य जाऊन बघा। आताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या आपल्याला शिवामूठ म्हणजे सोमवारची शिवामूठची जी कहाणी आहे ती नुसती शांत चित्ताने देवघरासमोर एक दिवा लावा, धूप लावा आणि नुसती ऐका। संपूर्ण श्रावण महिन्याचे तुम्हाला पुण्य मिळेल अशी ही कथा आहे, तर शांत चित्ताने सगळ्यांनी अवश्य ऐका। आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता। त्या राजाला 4 सुना होत्या, 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती। आवडत्या सुनांचा तो चांगला सांभाळ करीत असे आणि लाड करीत असे। नावडतीला मात्र जेवायला उष्ट आणि नेसायला जाडभरड म्हणजेच नेसायला जुनं कसं तरी असं तो देत असे। त्यानंतर राहायला गुरांचा गोठा तिला देण्यात आलेला होता। गुराख्याचं काम म्हणजे जसं की गाईचं शेण काढणे, गाईचे दूध काढणे, गोठा साफ करणे असं सर्व काम त्या नावडत्या सुनेला दिलं होतं। त्यानंतर पुढे एकदा असाच श्रावण मास आला आणि पहिला सोमवार आला। ही राणी गेली, नागकन्या देवकन्यांची भेट झाली। त्यांना त्यांनी विचारलं, बाई बाई कुठे जाता? तेव्हा महादेवाच्या देवळी जातो, शिवामूठ वाहतो। यानं काय होतं? भ्रताराची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीस जातं, मुलं बाळ होतात, नावडती माणसं आवडती होतात, वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते। मग त्यांनी हिला विचारलं, तुमच्या बरोबर मी येते। आणि त्यांच्या बरोबर ही जी नावडती सून होती ती देवळात गेली। नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या। नावडती म्हणाली, काय ग बायांनो, वसा काय वसता? आम्ही शिवामुठीचा वसा वसतो, त्या वशाला काय करावं हे तिनं विचारलं। तर मग त्या वसा घेणाऱ्या स्त्रियांनी उत्तर दिलं, 1 चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फुलं घ्यावी, 2 बेलाची पाने घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने म्हणावे, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरी देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नणंद जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणावे आणि असं म्हणून तांदूळ वाहावे। संध्याकाळपर्यंत उपवास करावा, उष्ट माष्ट खाऊ नये, दिवसा निजू नये, उपास नाही निभवला तर दूध प्यावे, संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल वाहावा, त्यानंतर मुकाट्याने जेवण करावे। हा वसा 5 वर्षे करावा। पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जव आणि 5वा आला तर सातू शिवामुठी करता घेत जावे। पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकरांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं। त्यानंतर त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली, सारा दिवस उपवास केला। जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं, तिनं ते गाईला घातलं, शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली। पुढे दुसरा सोमवार आला। नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं। पुढे रानात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी मूठ ईश्वरा देवा असं म्हणून तीळ वाहिले। सारा दिवस उपवास केला, शंकराला बेल वाहिला, दूध पिऊन निजून राहिली। संध्याकाळी सासऱ्याने विचारले, तुझा देव कुठं आहे? नावडतीनं जवाब म्हणजे उत्तर दिले, माझा देव फार लांब आहे, वाटा कठीण आहेत, काटे कुठे आहेत, साप वाघ आहेत, तिथे माझा देव आहे। पुढे तिसरा सोमवार आला। पूजेचं सामान घेतलं, देवाला जाऊ लागली। घरची माणसे माग लागली, नावडते तुझा देव दाखव म्हणून तिला हिणवू लागली।
नावडतीला रोजचा सराव होता. तिला या गोष्टीचं आता काहीच वाटलं नाही. यांना काटे कुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची मनापासून प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या, देवकन्या यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले. स्वयंभू महादेवाची पिंडी तिथे उत्पन्न झाली. सगळ्यांनीच देवाचे दर्शन घेतले. नावडती मग पूजा करू लागली. गंध फूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरी देवा. सासू सासऱ्या दिरा भावा, नणंदा जावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती, होऊ दे रे देवा. अशी प्रार्थना करून तिने ते मूग शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोट ठेवून तळ पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोट देवळी राहिलं. देवळाकडे आणायला गेला. तो तिथं एक लहान देऊळ आहे. तिथं एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे. जवळ खुंटीवर पागोटा आहे. तेव्हा त्यानं सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरीबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली. त्याने तुम्हाला दर्शन दिले. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. नावडती होती ती आवडती झाली. जसा शंकर तिला प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण. त्याचबरोबर बघा महादेवाची पण कहाणी आहे. अगदी छोटीशी आहे. ती तुम्हाला चातुर्मासाच्या पुस्तकातली वाचून दाखवते. ऐका महादेवा तुमची कहाणी. 8 पाट नगर होतं. त्यात एक गरीब सवाष्णबाई राहत होती. तिनं आपलं श्रावण मास आला म्हणजे काय करावं? आपलं दर सोमवारी पहाटेस उठावं, स्नान करावं, पूजा घ्यावी. एक उपडा, दुसरा उताणा, पसाभर तांदूळ घ्यावे व महादेवाच्या देवळी जाऊन मनोभावे पूजा करावी. प्रार्थनेच्या वेळी म्हणावे, जय महादेवा, घे फसकी व दे लक्ष्मी असं म्हणून महादेवाच्या मस्तकी तांदूळ अर्पण करावे. उरलेले तांदूळ नदीच्या पाठीवर वाहून आपण घरी यावं. असं 4 सोमवारी तिनं केलं. शंकर तिला प्रसन्न झाला आणि दिवसेंदिवस ती श्रीमंत झाली. मनामध्ये समाधान पावली. पुढे उद्यापनाचे वेळी तिने देवी अन्नपूर्णेला गजनीची चोळी पाठवली. काशी विश्वेश्वराला रुपया पाठवला आणि व्रताची समाप्ती केली. शंकरांनी तिला निरोप पाठवला, अजून तुला नंदीच्या सेवेचं फळ मिळालं नाही. माझ्या सेवेचे तर अद्याप देणंच आहे. पुढे शंकरांनी तिला अपार देणं दिलं. जसा तिला विश्वेश्वर प्रसन्न झाला तसा तुम्हाला आणि आम्हाला हो ही साठा उत्तराची कहाणी सफळ संपूर्ण. तर या 2 कहाण्या आहेत ज्या तुम्ही 4 सोमवार काहीही केलं नसेल तर या कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील. शिवामुठीच्या व्रताची कहाणी ऐकली असेल आणि फसकीची म्हणजे तांदूळ का वाहतात शंकराला हेही आपल्याला ह्यातून समजतं. तुम्हालाही अशा विविध कहाण्या जर प्रत्येक सणावाराच्या पाहिजे असतील तर तुम्ही आपल्याकडून चातुर्मास पुस्तक मागवू शकता. ते मी तुम्हाला अवश्य देईन. त्यामध्ये सगळ्या सणावारांची खूप छान माहिती असते आणि तुम्ही ते खरंच घ्यावं अशी माझी इच्छा आहे. तर ह्या कहाण्या तुम्ही नुसत्या ऐकल्या, जरी पुस्तक नाही घेऊ शकलात तर मी सणावाराला सांगतच असते, नुसत्या ऐका, तुम्हाला संपूर्ण पुण्य लाभेल. कारण श्रवण करणे आणि ऐकणारे या सगळ्यांना समान पुण्य लाभते. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.